आज आपण ज्या विषयावर बोलणार आहोत तो विषय फक्त बांगलादेश पुरता मर्यादित नाही, तर संपूर्ण दक्षिण आशियासाठी एक गंभीर इशारा आहे। भारताच्या सीमेवर असलेला बांगलादेश सध्या अनेक संकटांनी वेढलेला आहे। एकीकडे देशात वाढता हिंसाचार, अल्पसंख्याकांवर होणारे हल्ले आणि दुसरीकडे शांतपणे उभं राहिलेलं आरोग्य संकट। हे संकट फक्त बांगलादेश पुरतच मर्यादित नाही आहे। बांगलादेशमध्ये सध्या तीव्र प्रमाणात कॉन्डमचा तुटवडा झाला आहे। आज आपण जाणून घेणार आहोत कॉन्डमचा तुटवडा का निर्माण झाला, याचे परिणाम काय असू शकतात आणि याचा सामान्य नागरिकांच्या आयुष्यावर कसा परिणाम होणार। कॉन्डमचा तुटवडा हा इतका गंभीर आहे की त्याचा थेट परिणाम देशाच्या लोकसंख्या, आरोग्य आणि भविष्यातील अर्थव्यवस्थेवर होत आहे। कसा, त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार, मी सोनम, तुम्ही पाहत आहात महाराष्ट्र जागरण। भारताच्या सीमेला लागून असलेला बांगलादेश सध्या अनेक मोठमोठ्या अडचणींचा सामना करत आहे। अलीकडच्या काही महिन्यांपासून तिथली परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे। एकीकडे देशात हिंसाचार वाढत आहे, अल्पसंख्याकांवर हल्ल्याच्या घटना देखील समोर येत आहे, तर दुसरीकडे एक महत्त्वाचं आरोग्य संकट शांतपणे उभं राहत आहे। हे संकट आहे कॉन्डमच्या तीव्र तुटवड्याचं। ऐकायला साधं वाटेल, पण त्याचे परिणाम खूप गंभीर आणि दीर्घकाळ टिकणारे असू शकतात। कॉन्डम हा फक्त गर्भनिरोधक नाही, तर सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेचा एक मोठा महत्त्वाचा भाग आहे। कॉन्डममुळे अनियोजित गर्भधारणा टाळता येते, लैंगिक आजारांचा धोका देखील कमी होतो आणि त्यामुळे महिलांचं आरोग्य सुरक्षित राहतं। त्यामुळे अनेक वर्षांपासून बांगलादेशमध्ये कुटुंब नियोजन कार्यक्रमाअंतर्गत कॉन्डम मोफत वाटप केले जात होते। मात्र सध्या सरकारी रुग्णालये, आरोग्य केंद्र आणि ग्रामीण दवाखान्यांमध्ये कॉन्डम मिळत नसल्याचं वास्तव्य समोर आलं आहे। हा तुटवडा अचानक निर्माण झालेला नाही, तर आरोग्य अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार गेल्या काही वर्षांपासून कॉन्डमच्या पुरवठ्यात सातत्याने घट होत आहे। 2023 मध्ये बांगलादेश सरकारने एका वर्षासाठी कॉन्डम आणि इतर गर्भनिरोधक साधनांची खरेदी थांबवण्याचा निर्णय घेतला होता। त्यावेळी उपलब्ध असलेला निधी इतर आवश्यक वस्तूंसाठी वापरण्यात आला होता। त्यामुळे कुटुंब नियोजन कार्यक्रमाकडे दुर्लक्ष झालं आणि त्याचे परिणाम आज भोगावे लागत आहेत। याशिवाय कॉन्डम खरेदीसाठी लागणाऱ्या निविदा प्रक्रियेत सुद्धा मोठा विलंब झाला होता। परकीय चालना तुटवड्यामुळे आयात प्रक्रियाही वेळेवर पूर्ण होऊ शकली नाही। परिणामी सरकारी साठवणूक केंद्रामधील पुरवठा विस्कळीत झाला आहे। सध्या बांगलादेशच्या कुटुंब नियोजन महासंचालकाकडे फक्त 39 दिवस पुरेल इतकाच कॉन्डमचा साठा उरला आहे। नवीन वर्षात ही परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। ग्रामीण भागातील परिस्थिती अधिकच चिंताजनक आहे। आधी ग्रामीण रुग्णालयात दर महिना मोठ्या प्रमाणात गर्भनिरोधक साधनांचा पुरवठा होत होता, मात्र आता अनेक ठिकाणी केवळ मोजक्याच पाकिटांचा पुरवठा केला जात आहे। काही रुग्णालयांमध्ये तर गर्भनिरोधक गोळ्या आणि कॉन्डम दोन्हीही उपलब्ध नाही। त्यामुळे सामान्य नागरिक, विशेषतः गरीब आणि ग्रामीण भागातील कुटुंब अडचणीत सापडली आहे। आकड्यांकडे पाहिलं तर ही परिस्थिती अधिक स्पष्ट होते। 2019 मध्ये बांगलादेशात कुटुंब नियोजन कार्यक्रमाअंतर्गत सुमारे 97 लाख कॉन्डम वितरित करण्यात आले होते। 2024 मध्ये ही संख्या घटून 47 लाखांवर आली, तर यावर्षी सप्टेंबर पर्यंत केवळ 41 लाख कॉन्डमचा पुरवठा करण्यात आला आहे। म्हणजेच गेल्या 6 वर्षात कॉन्डमच्या पुरवठ्यात तब्बल 57% घट झाली आहे। ही घट अत्यंत गंभीर मानली जात आहे। या तुटवड्याचा थेट परिणाम बांगलादेशच्या लोकसंख्येवर होऊ शकतो। बांगलादेश हा आधीच लोकसंख्येच्या बाबतीत जगातील 8व्या क्रमांकावर असलेला देश आहे। सध्या देशाची लोकसंख्या 18 कोटींपेक्षा जास्त आहे। गेल्या 50 वर्षात पहिल्यांदाच बांगलादेशचा एकूण प्रजनन दर वाढून 2.4% पोहोचला आहे। कुटुंब नियोजन साधनांची कमतरता कायम राहिली तर हा दर आणखी वाढण्याची भीती तज्ज्ञांनी आता व्यक्त केली आहे। आरोग्य तज्ज्ञांच्या मते कॉन्डमचा तुटवडा कायम राहिल्यास अनपेक्षित गर्भधारणेचं प्रमाण वाढेल, त्यामुळे गर्भपाताच्या घटनांमध्ये वाढ होऊ शकते आणि महिलांच्या आरोग्याला यामुळे मोठा धोका देखील निर्माण होऊ शकतो। तर मंडळी, वाढती लोकसंख्या अन्न, पाणी, आरोग्य सेवा, शिक्षण आणि रोजगार यावर ताण आणेल। त्यामुळे गरिबी, असमानता आणि गुन्हेगारी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही। या सगळ्या आरोग्य संकटाच्या पार्श्वभूमीवर बांगलादेशात हिंसाचाराचं वातावरणही निर्माण झालं आहे। विद्यार्थी नेता शरीफ उस्मान हादी याच्या मृत्यूनंतर देशात मोठ्या प्रमाणात आंदोलनं झाली। या आंदोलनादरम्यान हिंसक घटना घडल्या आणि काही ठिकाणी हिंदू समाजावर हल्ले देखील झाल्याची घटना समोर आली होती। त्यामुळे भारत आणि बांगलादेशमधील संबंध देखील तणावपूर्ण बनले आहेत। एकीकडे राजकीय अस्थिरता, दुसरीकडे आरोग्य व्यवस्थेतील गंभीर त्रुटी। बांगलादेश सध्या दुहेरी संकटात अडकलाय असं म्हणायला हरकत नाही। सरकारने वेळेत योग्य निर्णय घेतले नाहीत तर या परिस्थितीचे दुर्गामी परिणाम देशाला भोगावे लागू शकतात असं देखील सांगण्यात येत आहे। कुटुंब नियोजनासारख्या महत्त्वाचा विषय दुर्लक्षित करणे बांगलादेशसारख्या लोकसंख्या अधिक असलेल्या देशासाठी धोक्याचं ठरू शकतं। त्यामुळे कॉन्डमचा पुरेसा आणि नियमित पुरवठा हा केवळ आरोग्याचा प्रश्न नाही, तर देशाच्या भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाचा विषय झाला आहे। एकंदरीत बांगलादेशमधील कॉन्डमच्या तुटवड्याचं हे संकट केवळ एका देशापुरतं मर्यादित नाही, तर संपूर्ण दक्षिण आशियासाठी एक गंभीर इशारा आहे।
लोकसंख्या नियंत्रण, सार्वजनिक आरोग्य आणि सामाजिक स्थैर्य याचा समतोल बिघडला तर त्याचे परिणाम भयावह असू शकतात, हे या उदाहरणातून स्पष्ट होतं. राजकीय अस्थिरता आणि आरोग्य व्यवस्थेतील दुर्लक्ष एकत्र आलं तर सामान्य नागरिकांचं आयुष्य सर्वाधिक धोक्यात येतं. बांगलादेश सरकार वेळेत याबद्दल योग्य पावलं उचलणार का? कुटुंब नियोजन आणि आरोग्य सेवांकडे पुन्हा गांभीर्याने पाहिलं जाईल का? याबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत काय? कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर महाराष्ट्र जागरणला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.